चेक चला, वेळ वाचवायचा प्रयत्न करा. 4 षटकांची मॅच, सो तुम्हाला 3 षटक एनी हाऊ 15 मिनिटांमध्ये हाताळावे लागतील. अदरवाईज एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा इनफिल्ड मध्ये असेल. जे आउटफील्ड मध्ये आपण बाहेर खेळाडू ठेवतो पॉवर प्ले नंतर, त्यातला एक अधिक खेळाडू तुमचा इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. आणि स्ट्रिक्ट पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये जी नियमावली आहे ती फॉलो करणार आहोत. पुंडा संघाचा 12th मॅन, दोन्ही संघांचे 12th मॅन विनंती करेन की आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. ओपनिंग पेअर्स एमडी मोहिली संघाकडनं धनंजय आणि मयूर पाटील ओपनिंग पेअर्स मध्ये आपण पाहतो. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन सागर आलाय. सलाम पारचा अधिकृत इशारा, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, लेट्स प्ले. सेकंड मॅच आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. सॉफ्ट हँडलने अगदी हलक्या हाताने खेळून काढला गेला. एक डिफेन्सिव्ह पद्धतीने सिंगल चोरली गेली आणि एका सिंगल पासून जर बघितलं गेलं तर सुरुवात झाली एमडी मोहिली संघाची. एक आकड्यावरती धावसंख्या 10च खेळाडू, 2 धाव्यांची पेनल्टी. चला, 2 धाव्यांची पेनल्टी ही दिली जाईल कारण की खेळाडू फक्त 10 आहेत. फलकावरती धाव आपण पाहतोय एक आकड्यावरती, आणि पेनल्टीच्या ज्या धावा आहेत त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण ऍड करणार आहोत. बॉल होतो यार, शॉर्ट बॉल आहे, हुक करायचा होता, बरोबर तिकट बाउन्सरचा मारा केला इकडनं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. राईट टामो दी विकेट, गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला. ओ हो, कट झाला बॉल, आतमध्ये आला आणि त्यानंतर परफेक्ट वेगही होता आणि त्याचबरोबर उसळी बरोबर होती. त्या फळकावरती आपण पाहतो एक आकड्यावरती 2 चेंडू फेकून झालेत. गोलंदाजी करत असताना सागर पहिल्या बॉलवरती सिंगल, परंतु आता कमबॅक देखील करायला सुरुवात केली आहे. पुढे टाकला, आता थोडा लाईनचा बाहेर आहे. अंपायर्स वरती आपल्यापर्यंत इशारा करतात की या इज व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. त्या फळकावरती धाव आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 2 धावा फलकावर. बॉल तयार, पायामध्ये टाकायचं, पायावरती लागला बॉल आणि त्यानंतर लेग सम सोडून जाणार. एक 22च्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. आतमध्ये आणला, लेंथ मध्ये थोडा परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा आपण रिप्ले पाहतोय. हा पहा, चांगला डिसिजन अंपायरचा, कारण की बाहेर निघत होता बॉल आणि त्याचाच मुळे अंपायरने त्वरित आपल्यापर्यंत इशारा पोहोचवला की लेग स्टंप सोडतोय बॉल, कारण की तो अँगल बनून तो क्रॉस अँगलने बॉल बाहेर चाललेला. पिचिंग देखील जर बघितले गेले तर आउट ऑफ द ऑफ होता आणि त्याचाच मुळे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावा लिया. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 3 धावा. शॉर्ट बॉल, क्रॉस बॅटने स्क्वेअर लेगला बॉल चाललाय वेगाने आणि आता धावा मिळतील. टोटल चेक करूयात, चला टीव्ही स्क्रीन. चला, 4 धावा आहेत. टोटल 4 धावा फळकावरती आणि या चौकाराच्या मदतीनं 7 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. सागर पुन्हा तयार होतोय. चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु एक चौकार देखील आलाय. पुन्हा पुढे क्रॉस बॅटने खेळायचं होतं जरूर, पण बॅटच्या एजला लागला बॉल आणि त्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धक्का येत असताना 7-1.
धनंजय. खरं तर ओपनिंग पेअर्स मध्ये धनंजय चांगली बॅटिंग करतायत. ऑलवेज पाहिलंय ओपनिंग पेअर मध्ये देखील येतात, मिडल ऑर्डर्स मध्ये देखील येतात, परंतु आता माघारी परतले गेले. फार जास्त कॉन्ट्रीब्यूट नाही केले. एक चौकार जोडला होता आणि 5 धावा करत असताना तो माघारी परतला. नवीन बॅटर क्रमांक 3 वर आता मोनिश दळवी. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावरती आहेत. चला वेळ वाचवायचा प्रयत्न करा, कारण की आजचा शेड्यूल आपल्याला मोठा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला मॅचेस कव्हर देखील करायच्या आहेत. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स देखील ऑन होतील आणि त्या मैदानावरची आणखी जास्त सुंदरता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. बोल तयार. पुढे टाकलेला स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 7 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल पहा, बरोबर यॉर्कर होता आणि त्यानंतर टॅप करून खेळले होते बॅटर. हा पहा, खेळता क्षणी टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल हातामध्ये एका टप्पा अखेरीस गेला होता. अपील देखील पाहायला मिळालेली, पण पंच तिकडे तटस्थ दिसले. पंचाने त्वरित आपल्यापर्यंत इशारा कळवला की एक टप्पा पडल्यानंतर कॅच कव्हर तिकडे केली होती आणि त्याचाच सुखरूप असेल बॅटर. परंतु 7 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल, कारण की टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं होतं बॉलिंग, आणि बॉलिंग करत असताना प्लॅनिंग सेज होते की पॉवर प्ले मध्ये आता दबाव टाकायचा आहे आणि सुरुवातीला ते पाहायला मिळालंय. सध्या या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं गेलं तर कौशल क्रिएशन यांच्या माध्यमातून हा स्कोरबुक यूज केला जातो आणि सुभाष धुमाल सर यांनी पुरस्कृत केलेला आहे. टोटल 7 धावा फलकावरती आहेत. 2 धावा पॅनल्टीच्या आणि त्या ऍड केल्यानंतर टोटल 9 धावा होतात फलकावर. धावसंख्या फलकावरती 7 आणि 2 धावा पॅनल्टीच्या आता ऍड केल्यानंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आता दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता किरण. किरण आलेत गोलंदाजीवरती. दुसरे षटक घेऊन पॉवर प्लेचा आता निर्बंध हटवलाय. पहिला बॉल स्विंग अँड मिस, डॉट पासून सुरुवात केली आहे. एकंदरीत जर बघितलं गेलं तर फलकावरती धावा आपण 9 पाहतोय, ज्यामध्ये एक चौकार आला होता. पण डॉट बॉलचा रेशोचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये टोटल आपण 3 डॉट बॉल पाहिलं, एक विकेट होता, तिथे देखील कुठल्या प्रकारची धाव आली नव्हती, तोच चौथा. आणि या षटकातील पहिला म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 7 बॉल फेकले, ज्यामध्ये 5 डॉट बॉल फेस केलेत. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आता अंपायर्स आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने धाव फलकावरती धाव वाढली देखील, जाऊन पोहोचल्या गेल्या 10 या आकड्यावरती. पुन्हा बॅटच्या कडे लागला, यश रक्षक आहे तिकडे पाठी आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते आणि विकेट मिळत असताना दुसरा
10 फलकावरती धावा, टोटल 10 आकड्यावरती आणि 10 वर विकेट गमवत असताना दुसऱ्या क्रमांकाचा बॅटिंग करिता धनंजय मयूरची जोडी आपण ओपनिंग पॅर्स मध्ये पाहिली, ज्यामध्ये धनंजय माघारी परतला गेला आणि त्याचा पाठोपाठ जर बघितला गेला तर मयूर देखील परतलाय. मोनिश दळवी आणि कुंदन दळवी, दोन दळवी बंधू सध्या मैदानात आपण पाहतोय. ओ कुंदन करिता पूल केलाय आणि बरोबर बॉलला उडवलाय, पाठवलाय सीमापार, सिक्सर. तो वेगाने बॅटिंग करतो, स्पेशली मिडल ऑर्डर्स मध्ये जेव्हा धाव्यांची गरज असते संघाला तेव्हा फार वेगाने धावा बनवत असतो कुंदन. बाजून मध्ये ताकद आहे, हाईटचा वापर, शॉर्ट बॉल तो ऑलवेज पसंत करत असतो आणि तेच पाहिलेलं पहिला बॉल फेस करत असताना बरोबर गुडलेन स्पॉट वरती आणि वेगी नव्हता, बाउन्सी तितका नव्हता, परफेक्ट बॅट वरती बॉल आला आणि त्यानंतर धमाकेदार सिक्सर आपण पाहिला कुंदनच्या बॅट मधनं. 18 धावा फलकावरती, षटक क्रमांक दुसऱ्या मधलं आतापर्यंत 5 बॉल फेकलेत. शेवटचा अंतिम बॉल घेऊन किरण पुन्हा तयार. चार चेंडू झाले, एक वाईट होता. पाचवा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण की हा ऑप्शनचा बाहेर बॉल हाताळलाय आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळत असताना अतिरिक्त धावेने धाव फलकावरती 19 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 पायामध्ये बॉल होता, पाठची कडा लागलेली क्लिअरली दिसत होता आणि त्यानंतर अंपायर्सने देखील आपल्यापर्यंत तेच इशारा पोहोचवलाय की पहिली बॅट इन्व्हॉल्व झाली त्यानंतर पायावरती बॉल लागलाय. त्याच्यामुळे लेग बिफोरची जी अपील केली होती ती फार जास्त अंपायरांनी त्यांच्या जवळ ठेव घेतली नाही, पडताळून लावली गेली आणि त्यानंतर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं चेंडू समाप्त झालेत. 5 2 विकेटच्या नुकसानवरती 20 धावा. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल पुन्हा टाकावा लागेल. या षटकामध्ये गोलंदाजीचा विचार केला तर एक सिक्सर आलाय, पण गोलंदाजी चांगली चाललेली, फार जास्त त्याने बॅटर्सला रूम क्रिएट नाही करून दिलेली, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये यावरची चर्चा करावी लागेल. एक्स्ट्रा खूप साऱ्या धावा दिल्या त्या गोलंदाजाने. 21 धावा. हो, क्रॉस बॅटने खेळायचं होतं, यष्टन अगदी जवळनं गेला बॉल, पण यष्टिरक्षक देखील फंबल झाला. अंतिम बॉल वरती 22च्या स्वरूपामध्ये मिळते धावा आणि षटक कंप्लीट झालं. दुसरं एंड ऑफ द सेकंड ओव्हर. बॅटिंग करत असताना टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली. टोटल 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पूर्णांक 0-0चा करंट रन रेटने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 2 विकेट गमवत असताना 22 आकड्यावरती तिसरं षटक चालू आहे, परंतु यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. त्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत छोट्या 11 महापोली आणि दत्तकृपा धोंडा वडवली. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. त्यानंतर जयदुर्गा विश्वगड आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी आपण देखील तयार राहायचं आहे. शेड्यूल नुसार मॅचेस होणार आहेत आणि सगळ्यांनी इथे वेळेवरती उपस्थित राहा, जेणेकरून अगदी वेळेमध्ये आपण आजचा हा पोल जे आहेत ते कंप्लीट करणार आहोत. आज 2 पोल खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये सध्या आपण ज्युनियरचा पोल ओपन केलाय आणि त्यानंतर जसा ज्युनियरचा पोल कंप्लीट होईल आपण सिनियर कडे देखील वळणार आहोत. षटक क्रमांक 30 आणि तिसऱ्या षटकामध्ये भरत आलाय. ओ कटर बॉल
बाहेर निघाला टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा, लेग स्पिन असंच म्हणावं लागेल, कारण की बरोबर बोट फिरवली बॉल वरती आणि बाहेर काढला बॉलला. डॉट बॉल पासून सुरुवात केली आहे. परत या गोलंदाजाला मी म्हणेन की ज्या पद्धतीने त्याने पहिला बॉल हाताळलाय, जर याला टप्पा योग्य मिळाला तर हा बॅटर्सला नाचवू शकतो. हवेमध्ये टॉप एज लागली आहे, यशरक्षक पोहोचले. म्हटलं होतं ना की हा बॅटर्सला नाचू शकतो आणि आला विकेट. मोनिश दळवी आता माघारी परततील. धक्का क्रमांक 3. करिता आपण जर बघितलं गेलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 डे नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय आणि या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात, गुरु आर्ट आणि सार्थक प्लास्ट अंबाडी नाका यांच्या माध्यमातून. आणि बघा, तुम्हाला अशा प्रकारच्या ट्रॉफीज, ॲक्रेलिक वर्क आणि कोणताही आर्टिकल करायचं असेल तर गुरु आर्ट अंबाडी नाका इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर जे मेडल्स आपण पाहतोय ते निधी पेंट्स आणि हार्डवेअर अंबाडी नाका सिमेंट सप्लायर्स यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे मेडल पोहोचवलेत. आणि स्वीट बॉक्स जो आहे तो जनता स्वीट्स अंबाडी नाका, चर्चेत असलेला हा स्वीट्स पाहायला मिळतो, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. आणि केक स्ट्रीट यांच्या माध्यमातून पेस्ट्री आहे. केदार पाटील यांच्या माध्यमातून पेस्ट्री देखील आहे. डॉट बॉल आलाय. डाव फळकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 22 वरती धाव संख्या थांबल्यात. या षटकामध्ये असं वाटतं की धावेंचा बरोबर पहा पुन्हा एकदा बाहेर निघणारा बॉल. आणि म्हटलं होतं ना की ज्या पद्धतीने त्याने पहिला बॉलला वळण दिलेलं, याला जर टप्पा मिळाला तर मी म्हटलं होतं की हा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर बॅटरला नाचवेल. परंतु मी म्हणेन की बॅटर्सला देखील लाईन समजावी लागेल. कोणत्या टप्प्यावरती बॉल येतोय आणि कुठून बाहेर किती वळण होत आहे, या गोष्टी समजाव्या लागतील. नाही नाही, एका जागेवरून तुम्ही क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला तर हा बॅटर तुम्हाला फसवेल आणि तेच काम केलंय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत जर बघितलंय तर टोटल 5 बॉल फेकले, ज्यामध्ये 1 विकेट आला आणि आणखी एक जर डॉट बॉल आला तर या स्पर्धेतला पहिला विकेट प्लस मेडनवर पाहायला मिळेल. क्या बात आहे भरत, जो अनुभव दाखवलाय ना भरत ने, काम 25 नाही तर मी म्हणेन 50 केलाय. अंतिम बॉल क्रॉस बॅटने खेळला पुन्हा एकदा आणि आता स्कोअर लेगच्या दिशेने एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकर एंडला धोका होता, परंतु 2 धावा बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने षटक 3रं समाप्त झालंय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम मोहिली या संघाला आपण पाहिलं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 वरती 3. 24 धावा फलकावरती आहेत आणि आता षटक क्रमांक मार्गस संडा, चौथं शेवटचं अंतिम. पहिला बॉल खूप जास्त बाहेर फेकला. राईट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी करण्याकरिता आला होता. तो अँगल बनवत असताना आणि जेव्हा राऊंड दी विकेट आलाय,
खर तर लेट सुटला हातामधून बॉल आणि त्याच्यामुळे हाफ ट्रॅक वरती तो टप्पा पडला आणि बाहेर निघाला. आणि जेव्हा आपण राऊंड दी विकेट गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज येतो त्याच्या मनामध्ये असतो की ते वाईड लाईन वाईड अँगल, तो अँगल बनवत असताना कोण बनवत असताना ते वाईड यॉर्कर फेकायचे असतात. पण सध्या बघा ऑप्शनचा बाहेर तर लाईन ठेवली आणि यावेळेस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतो 25 आकड्यावरती. आजच्या दिवसातील आपण ही दुसरी मॅच अनुभवत आहोत. याआधी आपण मॅच पाहिली धाव फलकावरती 34 धावा झालेला, 35 चा टार्गेट होतो, 2 पेनल्टीच्या पकडून झाल्या होत्या 36 आणि एकंदरीत 37 झालेल्या. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर या मॅच मध्ये देखील असं वाटतं की टोटल फार मोठा नाहीये आतापर्यंत, टोटल नाहीये मोठा, पण कुंदन बॅटिंग वरती आहेत. हा कधीही आपले इशारे बदलवू शकतो, इरादे बदलवू शकतो. आणि आता यावेळेस व्हाईट बॉल आलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलक 1 ने वाढतीये. धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 26 आकड्यावरती. हो, हवेत खेळलाय, उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर लांबीवरती देखील आहे. कुंदन दळवी आहे, म्हटलं होतं ना की हा इरादे बदलवू शकतो आणि त्याने केली सुरुवात. सिक्सर. जावा फलकावर पुढे टाकलेला, पुन्हा एकदा खेळता शनी. आता दुसऱ्या धावेचा कॉल तर दिला, 1 बनली. दुसरीचा प्रयत्न हलके मिसफील्ड झाले आणि झाल्या मिळाल्या 2. आता कुंदन आले स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा. आतापर्यंत कुंदनच्या बॅटिंगचा विचार केला तर बघा आपण चर्चा करत होतो की एमडी मोहिली संघाची बॅटिंग ऑर्डर तुम्हाला तितकी स्ट्रॉंग नाही दिसलेली, पण कुंदनने 6 मध्ये 17 धावा बनवल्या. कुंदनची बॅटिंग चांगली झाली आहे आणि त्याच्या जोरावरती 34 धावा आहेत आतापर्यंत. पुढे टाकलेला हलका 7 मध्ये बॉल आला, ऑफ साइडला खेळलेत आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहील. 1+ रन आउट. यानंतर होणारी मॅच चला छोटा 11 महापुले आणि दत्तकृपा धोंडा बडवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. फलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत 35 आकड्यावरती. रुपेश आलेत नवीन बॅटर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा फलकावर. विकेट गमावत असताना 4. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 35 आहेत आणि अजूनही 2 चेंडू फेकायचे. सेकंड लास्ट बॉल घेऊन पुन्हा बॉलर प्रदीप तयार. वाईट पासून सुरुवात केली होती प्रदीपने. चला छोटा 11 मापुली आणि त्याचबरोबर धोंडा बडवली, दत्तकृपा, दोन्ही टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचले. आपलं देखील हार्दिक स्वागत. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. याआधी आपण इंद्रसेन बंटी याला पाहिलं होतं. रोहितचा विकेट त्याने मंकडच्या माध्यमातून त्याने टिपला होता आणि बंटी ऑलवेज अशा प्रकारचे विकेट घेताना पण खूपदा पाहिलंय बंटीला. त्यामुळे जेव्हा पण बंटी गोलंदाजी करत असतात
त्यावेळेस नॉन स्ट्रायकर एंडला थोडस विचारपूर्वकच तिथे उभं राहावं लागतं क्रीज मध्ये, आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर तेच काम केलं. फलकावरती धावा आपण पाहतो 37 आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. ओ समोरच्या दिशेला लॉंग ऑनला खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर आहेत, अडवलं जाईल. बॉलला एक बनली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरी देखील झाली, तिसरी बनेल का? नाही, दोनच धावा मिळतील आणि या दोन धाव्याच्या मदतीने धाव फलक टोटल जाऊन पोहोचलं गेलं 39 आकड्यावरती. विजयाकरिता बरोबर 10.00 ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा जोडायच्या 40. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल कमेंट्री बॉक्स मध्ये रोहनजी पाटील हे जोडले जातील. सध्या आपण हा ड्रोनचा व्ह्यू पाहतोय. खरं तर SK लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण ही स्पर्धा पाहतोय आणि ड्रोन शॉट्स देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. सुंदर क्वालिटी SK लाईव्ह एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण पाहतोय. चला, टॉस साठी आपण जाऊयात आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जाते प्रवीणजी शिंदे. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल या 40चा पाठलाग करत असताना कमेंट्री बॉक्स मध्ये रोहनजी पाटील. बघा, टीम धोंडापडवली संघाचा एक प्रतिनिधी आपण आयोजकांसाठी पर्यंत देखील जोडा. आणि टॉस करण्याकरिता मी या आमच्या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व बिरारी सरांना विनंती करेन की आपण खरं तर क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत बिरारी सर, आणि त्यांच्याच शुभस्य आपण टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन असेल छोटा 11 मापोली अगेन्स्ट 2 करत असताना दत्तकृपा धोंडापडवली. धन्यवाद मोनिश पाटील. जाऊया आपण सामन्याकडे. दुसऱ्या डावाची सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय एकंदर 40 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू, दर्जेदार फटका, निघून चाललाय चेंडू सीमापार. मिळतायत धावा 4. बीमर की बीमारी. नो बॉल +4.
तर पंचांचा इशारा आलाय, नो प्लस चौकार म्हणजे एकूण एकंदर 5 धावा इथून मात्र जोडल्या जातील आणि या 5 धावांनी डावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जर्मन पुंडास संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 5 या अंकावरती. गोलंदाज कुंदन याला आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. इथून मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट बॉल. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटचा स्पर्श आपण पाहिला, त्यानंतर फलंदाच्या अंगाला चेंडू लागताना आपण पाहतोय आणि 30 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अगदी चेंडूवरती झपाट्यानं झेपावले. फलंदाजांना मात्र मुभा नव्हती. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून चाललाय चेंडू, तो मात्र खेळाडू कक्षाच्या दिशेनं दर्जेदार षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा रीतीने पुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. या षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती नेल्सन फिगर आपण पाहतोय, 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुंदन याच्यावरती इथून मात्र हल्ला चढवला जातोय आणि त्या दृष्टिकोनातून अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजांकरता असलेली नंदनवन खेळपट्टी आपण पाहतोय. फलंदाज सामना करतोय सागर, त्याच्या समवेत आहे विशाल, याला आपण पाहतोय पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग ऑन द ट्रॅक निघून चाललाय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते. आता मात्र फलकावरती फक्त न फक्त 11 धावा बिनबाद 11 धावांची धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे जर्मन पुंडा संघाच्या फलंदाजाने. सागराच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहतोय 10 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, देखणा आहे, लाजवाब आहे आणि जोडल्या जातोय तो पुन्हा एकदा षटकार, 6 धावा. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती आपण पाहतोय. चांगली डील करतोय फलंदाज सागर आणि कुंदन याच्यावरती जो हल्ला चढवला गेलाय त्या दृष्टिकोनातून जर आता मात्र विचार केला तर कुंदन याला कानमंत्र देण्याकरता एकूण एकंदर 2 क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत. कशा रीतीने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे, धावसंख्येला लगाम लावणं हे कितपत अपेक्षित आहे आणि पॉवर प्लेच्या फलंदाजामध्ये इथून मात्र सागर याच्या बॅटमधनं आपण पाहतोय धुवाधार फलंदाजी. चौकार आणि 2 षटकारामध्ये आतापर्यंत डील करतोय फलंदाज सागर. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र शॉर्टआर्म पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन, वॉट कॅच. सतरा या धावसंख्येवरती लागणारा पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय सागर याच्या माध्यमातून. एकूण एकंदर सागर याने संघाकरता 16 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि या योगदानाचा विचार करता जर्मन पुंडा संघाची धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते ती एकूण एकंदर 17 या अंकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विशाल नॉनस्ट्राइक एंड वरतीच आहे. नवीन फलंदाज झालाय किरण हरणे, याला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि आपल्याच विभागामध्ये विचार केला तर अगदीच जो बेकायदा वाहतूक होते त्या वाहतुकीला आळा घालण्याचं काम किरण हरणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत एकूण एकंदर 5. अखेरचा अंतिम चेंडू कुंदन याच्या माध्यमातून हाताळला जाईल. राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न, पण इथून मात्र अखेर लेट टू लेट बट अप टू डेट. पंचांचा बोट आकाशात वर, फलंदाज बाद. निराश पावलाने किरण हरणे डगआउटच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे एकूण एकंदर 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कशा रीतीने इथून मात्र चेंडूची हाताळणी केली होती आणि अगदीच पंच करण मोरे यांनी निसंदेहपणे आपलं बोट आकाशात उंचावलं आणि दर्शवलं की फलंदाज मात्र बाद आहे. त्यामुळेच निराश पावलांनी इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. किरण हरणे याला नवीन फलंदाज आलाय प्रदीप हरणे, त्याचेच बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल होताना. एक षटकाची अखेर 17 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय. सागर याने आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर आतापर्यंत जर आपण विचार केला तर किरण हरणे याने जरूर भ्रमनिरास केलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जबाबदारी आहे विशाल आणि प्रदीप या 2 फलंदाजांवरती. तर कशा रीतीने ही जबाबदारी इथून मात्र पूर्ण करतील का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं राहील. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा फलकावरती आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या षटका अखेरनंतर एकंदर 40 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर निश्चित प्रमाणे 17 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची अत्यावश्यकता आपल्याला पाहायला मिळते. विशाल आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप हरणे नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. गोलंदाजी करता सागर याला आणलं गेलंय. सागर याच्या माध्यमातून या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचं आव्हान त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून असेल, पण ही गोष्ट तितकीशी सोपी नसेल कारण की फलंदाजांकरता नंदनवन अशी खेळपट्टी आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने धावफलक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावरती. 2 बाद 18 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तो संघ आहे जर्मन पुंडास. हनुमान जयंतीच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा असतील उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेस मात्र घडलंय काय, जोरदार अपील. उत्साह जास्त, विश्वास कमी, त्याच कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर ही दाद मात्र फेटाळून लावली जाते पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागते. गोलंदाज सागर याच्या माध्यमातून आपण पाहतोय डावखुऱ्या हाताने चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू गणिक जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी दक्ष पद्धतीने करतोय आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एकंदर 18 धावा फलकावरती आहेत आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. फलंदाज प्रदीप हरणे फलंदाजी करताना आपण पाहतोय अचूकरित्या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर रंगीबेरंगी खेळपट्टी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अचूक गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू मध्ये काहीतरी परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदीच जर आपण पाहिलं तर वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्या दृष्टिकोनातून बॅट जी आहे ती मात्र अगदीच यापूर्वीच फिरली गेली आणि चेंडू मात्र उशिराने सावकाश पद्धतीने दाखल होतोय. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्येला चांगली इथून मात्र लगाम लावले सागर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, घरंगळत चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि सहज सोप्या रीतीने इथून मात्र 2 धावा प्रदीप हरणे याच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आहे ती फलकावरती एकंदर 20 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूचा खेळ झाला एकंदर 4 आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दबावाची स्थिती इथून मात्र सागर निर्माण करेल का उर्वरित 2 चेंडूवरती हे सुद्धा पाहणं हे तितकंच महत्वाचं राहणार आहे.
ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून सुंदर असं घेतलेलं ध्वनी चित्रफित आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र एक दिलकश अंदाज, दिलकश स्ट्रोक निघून चाललाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे, पण इथून मात्र पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद विशाल, बॅक टू द डगआउट. बाद झालेला फलंदाज विशाल याचा विचार केला तर संघाकरता 1 धावांचं त्याने योगदान दिलंय. त्यानंतर प्रदीप याचा जर आपण विचार केला तर अजूनही 3 या धावसंख्येवरती खेळताना त्याला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या अंकावरती. आणि आता मात्र स्थिती जर आपण पाहिली तर नाजूक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय तो संघ आपण पाहतोय जर्मन पुंडास संघ. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, म्हणजे उर्वरित या इनिंग मधील 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रदीप भरणे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू डाऊन दी ग्राउंड, चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र फक्त ना फक्त 1च धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल आपण पाहतोय 22 या अंकावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. धावसंख्या चांगल्या रीतीने इथून मात्र उभारली आणि आता मात्र एकच गोष्ट इथून मात्र जर्मन पुंडास संघाला पाहावी लागेल, ती म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 18 धावांची अत्यावश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. त्यात नियमानुसार इथून मात्र 18 धावा करणं हे बंधनकारक असणार आहे. जर्मन पुंडास संघा समोर 18 धावसंख्येचं आव्हान आहे, ते मात्र पूर्ण करावंच लागेल. 12 चेंडू आणि 18 धावा. षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं. प्रथमेश जिथाळके भूमिक स्पोर्ट्सचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं शुभागमन झालेलं आहे. BS चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. धनंजय याला आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून 3रा आणि महत्वपूर्ण षटक इथून मात्र हाताळण्याची जबाबदारी आहे. 6 चेंडू हाताळायचे आहेत. एकंदर 12 चेंडू आणि 18 धावांची अत्यावश्यकता आहे जर्मन पुंडास संघाला. गोलंदाज तयार. इथून मात्र आपण पाहतोय सज्ज होताना धनंजय राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे प्रदीप हरणे. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अकरा चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहतोय. दबावाच्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय जर्मन पुंडास संघ. इथून मात्र भरारी घेणं तितकंच गरजेचं आहे. नवीन फलंदाज अमोल फलंदाजी करता आलाय. संदीप आणि अमोल या दोन्ही फलंदाजांवरती इथून मात्र जबाबदारी असेल, ती म्हणजे 11 चेंडू आणि 18 धावा निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची. पण ती जबाबदारी कशा रीतीने पूर्ण केली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. MD स्पोर्ट मोहिली संघाचा विचार केला तर ज्या तीक्ष्ण पद्धतीने गोलंदाजी आहे त्याच चाणाक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका बसलाय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र
काय घडलंय हे मात्र पाहावं लागेल आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंच सुरेश घरत सरांनी तपासलं जाईल पंचच्या माध्यमातून की फलंदाज बॅटर क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय की नाही ते तपासण्याचं काम केलं जात आहे. पंच विक्रम नाईक सर तालुका क्रिकेट मधील नामांकित पंच आपण पाहतोय. तर निर्णय आलेला आहे तो म्हणजे बॅटर इज सेफ, म्हणजेच 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या आहे 24. जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बॅटर इज सेफ आपण पाहतोय. फलंदाज अमोल यांनी वैयक्तिक खात्यामध्ये इथून मात्र 2 धावा चांगल्या रीतीने जोडल्यात. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. जे चेंडू गणिक 2 धावांचं लक्ष इथून मात्र असेल. जनमान पुंडा संघाच्या फलंदाजासमोर अमोल आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवरती आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला देखणा असरदार बहारदार षटकार जोडला जाईल. मिळतील त्या 6 धावा. षटकार जसं की अगदीच आपण पाहत असतो की लॉलीपॉप झेल सुटतात तसाच हा फलंदाजा करता लॉलीपॉप चेंडू होता आणि त्या वेळेमध्ये अगदीच योग्य रीतीने इथून मात्र पुलँड सक्सेसफुलचा स्ट्रोक आपण पाहतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जोडला गेलाय तो षटकार अमोलेच्या बॅट मधनं आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये, पण सबमरीन डिलिव्हरी चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठेतरी चेंडूची गती ही कमी पाहायला मिळाली आणि त्यामुळे चेंडू मात्र उंची कमी होताना आपण पाहतोय आणि चेंडू मात्र निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावलेली आहे 30 ही धावसंख्या. जिंकण्याकरता 8 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय. जोरदार प्रहार तर झालाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का आणि इथून मात्र सहज सोप्या रीतीने दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 32 धावा आणि जिंकण्याकरता 7 चेंडू आणि धावांची अत्यावश्यकता आपण पाहतोय ती 8 धावांची. रिमेनिंग 7 बॉल्स अँड 8 रन्स टू विन. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. सात चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा धनंजय. निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथून मात्र विकेटचं पतन. महत्वपूर्ण विकेट. डगआउटच्या आश्रयाला फलंदाज अमोल. बॅक टू द डगआउट. BS चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण पाहत आहात. चला मोहिली संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचा ऑफिशियल वॉर्निंग आलेली आहे. इकडे लक्ष द्या. सर्वच संघांना जिंकायचं आहे पण जिंकेल कोणीतरी एक, विजेता कोणतरी होईल एक, पण सर्वात मोठा विजय होईल तो मात्र क्रिकेटचा. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स इथून मात्र ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मयूर गोलंदाजी करता आलाय. नवीन बॅटर भरत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरता आलाय आणि आता मात्र लक्षात घ्यावं लागेल जर्मन पुंडा संघाच्या
फलंदाजांना इथून मात्र आपण पाहतोय 8 धावांची आवश्यकता उर्वरित 6 चेंडूंमध्ये. गोलंदाज मयूर गोलंदाजी ट्रॅक करता आलाय. गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय निघून गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धाव मिळते ती मात्र फक्त ना फक्त 1. जोरदार अपील केली जाते धावचीच्या स्वरूपामधून, पण इथून मात्र बॅटर सेफ आहे आपण पाहतोय. पंच सुरेश गरज सर निर्णय इथून मात्र फेटाळून लावतायत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे ती 33 रन्स ऑन दी बोर्ड. अगदीच दुग्ध प्रकाशामध्ये इथून मात्र मैदान न्हावून निघालंय. आणि अगदीच जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाच आम्ही उल्लेख केला होता की बार्बाडोसचं स्टेडियम वेस्ट इंडिजचं मैदान आपल्याला पाहायला मिळते की काय, असं सुंदर असं चित्र पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे मयूर. सामना करतोय फलंदाज भरत. निर्णायक धावा आहेत 7 धावा. यावेळेस मात्र बॅकलिनचा चांगला वापर. पायचीची अपील अगदीच पंचांच्या माध्यमातून तपासलं गेलंय. चेंडूची उंची किती होती आणि कुठे आदळला गेलाय त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. पंच करण मोरे दर्शवतायत इट्स अ लेग बाईट्स. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या अंकावरती. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची अत्यावश्यकता. जर्मन पुंडा संघाच्या फलंदाजासमोर हे मात्र आव्हान आहे. सुंदर असं देखणं विहंगमय दृश्य आपण पाहतोय. भूमिक स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये अतिशय विहंगमय देखणं असं दृश्य. गोलंदाज तयार. सज्ज होताना आपण पाहतोय मयूर. सामना करतोय. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे. झेल सुटतोय. घडलंय काय तर नशिबाची साथ, नशिबाचा षटकार आणि इथून मात्र विजय प्राप्त केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जयमान पुंडास टीम, किरण हरणे, प्रदीप हरणे, त्याचप्रमाणे अमोल, सागर, विशाल. दर्जेदार खेळ पाहायला मिळाला.